सुरक्षा 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 जगाच्या रक्षणासाठी हो आम्ही कटिबद्ध दिवसा किंवा रात्री जागे 24 तास तुमचा जीव वाचवणे हाच आमचा ध्यास देवा हे संकट हे देवा तिथे राहू दे देवा तिथे राहू दे सुरक्षा 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 माफ कर दो माफ करो साहब मुझे माफ करो साहब माफ कर दो मुझे अब मुझे गलती हो गई माफ कर दो साहब माफ कर दो भाव मुझसे गलती हो गई साहब सब गलती होगी भाव माफ कर दो तेरे को माफ कर दो गलती हो गई माफ कर दो माफ करो मन्याबाईने काम घेतलं म्हणजे घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही उरलेले 5 पेटी कधी देणार ते सांग काय भाई अहो आपली जुनी ओळख आहे असं काय नवीन असल्यासारखं तुम्ही राव हे करतात चल कामाचं बोल एक गेम करायचा है अभी एक काम कर तू पेमेंट कब दे रहा है वो बोल क्योंकि अरे आगे त्योहार आने वाला है बाल बच्चे भाई को भी बोलना पड़ता है मुझे दे जल्दी जल्दी दे दे आगे का काम करेंगे ना फिर नाही त्याची अरेंजमेंट उद्या होईल तू चिंता करू नकोस भाई ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे तुझी टक्केवारी उद्या मिळेल टक्केवारीचं काय पडलं भाई मला कधी दिले तरी चालेल पण काम लवकरात लवकर झालं पाहिजे ए माया याच्या बहिणीचा फोटो आणि ऍड्रेस घे ओ माझ्या बहिणीचा नाही यांच्या बहिणीचा अहो द्या ना माझ्या बहिणीचं काय गाळा कापायला लागला तुम्ही द्या गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. काय ग ती मुलगी येणार होती ती आली नाही वाटतं. थांबा मी फोन करते तिला. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. ये ना ये बैस बैस बैस. थँक्यू. बैस. नाही ना काही थंड घेऊन ये. यापूर्वी कुठं काम केलंस? खूप ठिकाणी काम केलंय मॅडम पण अशा पार्लरमध्ये कधीच काम केलेलं नाहीये. अच्छा म्हणजे ऑर्डर्स. येस ऑर्डर घेऊन क्लायंटच्या घरी जायचे. बरं बरं. शिक्षण किती झालंय तुझं? B.Com. व्हेरी गुड. बरं मग पार्लरमध्ये काही कोर्स वगैरे केलास का तू? केलंय ना मॅडम खूप सारे सर्टिफिकेट आहे. स्पेशली मेहंदी आणि हेअरकटमध्ये मला खूपच इंटरेस्ट आहे. हो का? व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा बरं बरं व्हेरी गुड. आपण हे बघ इथे तुझ्या कामावरून तुझा पगार ठरला जाईल. ओके. पण माझं एक अडचण आहे हेच की माझे काही परमनंट क्लायंट आहेत मला त्यांच्या घरी जाऊन. नो 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 प्रॉब्लेम. त्या मुली सगळं काम सांभाळतील तुला ऍडजस्ट करतील. ही कोण? हो मी राजी. आम्ही दोघे सोबतच काम करतो. हा म्हणजे तुला पण जॉब हवाय. ओ खूप मुली आहेत ना. नो वॅकन्सी. पण तरी हे बघ नाराज होऊ नकोस. हिच्या बरोबर तू पण येऊ शकतेस. हवं तर काम शिकू शकतेस. बरं मी तुझं नाव विसरले. काय नाव तुझं? रुबी. रुबी. वेट रुबी हे बघ तुला सांगून ठेवते इथे कोणी मालक नाही कोणी नौकर नाही. सगळे सेम आहेत. सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं. चांगला आहे तुझा बायोडाटा. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान. आम्हाला अशाच जागावर काम करायला आवडतं मॅडम. थँक्यू. छान छान. मग कधीपासून कामावर येशील? आत्तापासूनच जर तुम्हाला काही हरकत नसलं तर. बरं बरं छान चालेल ना मला चालेल. थांबा 1 मिनिट. ओके. हां हॅलो बोला.
अहो काम आली नाही म्हणजे तुमच्याकडे फोन आहे ना, मग फोन करा ना तुम्ही. हो हो, फोन केला तर येईल ती. सुरक्षा सुरक्षा वा, सुंदर, अति सुंदर. माया, ही बोलत का नाही रे? कोण आहे तुम्ही? मी इथे कशी आली? वा, छान बोलते ही. हा, माया, काय रे नाव हिचं? श्रेया. श्रेया, वा, छान नाव आहे. श्रेया, आता तुझी इथून सुटका नाही. तुझी जर सुटका हवी असेल तर हा माया आणि ही राजीच करू शकते. मला इथे का आणलंय? ए ललित, त्यांना हिला इथं का आणलंय? श्रेया, जास्त प्रश्न विचारू नकोस. म्हणजे तुझा पण फैसला मला आत्ताच करावा लागेल. माया, सरोजी अजून जिवंत काय रे? डॉन, तू त्याला मरणार. हिचा विचार आता मी करणार. हिला इथं का आणलं सांग रे ललित. नंबर 1, ती सरोजबाईच्या ब्युटी पार्लर मध्ये कामाला आहे ती. नंबर 2, ती सरोजबाईच्या पार्लर आहे. नंबर 3, त्या पार्लर मध्ये तू रात्रभर काम करायला नव्हतं पाहिजेस. नंबर 4, तू आमचं सगळं चोरून ऐकलंयस. माया, मी तुमच्या कामगिरीवर बेहद खुश आहे. हे बघ, हे घे, मनालीची 2 तिकीट आहे. ऐश करा. डॉन, मला कुठेही जायचं नाही. मी सांगतो ना, माझी ऑर्डर म्हणजे ऑर्डर. बाकीचं मी बघून घेईन. काय? पण डॉन, सरोजबाई निवांत आहे. सरोजबाई निवांत आहे? सरोजबाईची गेम वाजल्यानंतरच आपल्याला जायचे 2 दिवसांनी मनालीला. डॉन, मी घरी जाऊ का? माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये. ठीक आहे, निघ. चला डॉन. पाखरू. ए माया, इकडे. राजी, बस. या संपूर्ण गेमचे वगैरे तुमचे. जर कुठं जर गल्लत झाली तर माझ्यासारखा वाईट नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हो डॉन. मनालीला जाऊया आपण 2 दिवसांनी. हिची गेम वाजवली की आपण निघायचं. पोलिसांचा वॉच आपल्या सर्वांवर आहे. तेव्हा कामगिरी जे काय असेल ती व्यवस्थित आणि जोखमीने काम पूर्ण करायचं. कुठल्याही बाबतीत मला परत तक्रार चालता कामा नये. जर तक्रार आली तर तुमचं काही खरं नाही, एवढं लक्षात ठेवा. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. कशा आहात? एकदम छान. काय ग, आज सकाळपासून ती श्रेया दिसली नाही, फोन पण आला नाही तिचा. हो ना मॅडम, काल रात्रीपासून तिचा फोन पण बंदच आहे. मला हे असलं आवडत नाही. ते लोक कामावर वेळेवर येत नाही ना, त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. अगदी बरोबर. शेट, मला एकदम असं मनस्ताप होतो काम वेळेवर नाही केलं तर. पाणी देते का ग? हा ना, थांब मीच घेते. तसं दे. तुम्ही बसा ना मॅडम, मी आणून देते. अगं घेते मी. देते ना. बरं घे. हॅलो मॅडम, गुड इव्हिनिंग. गुड इव्हनिंग. रुबी आहे? हो आहे ना. ओके, आम्ही सोबत जाणार आहोत ना, म्हणून मी आले. काम चांगलं करतेस तू. थँक्यू मॅडम. काम इथे करायचंय ना तुला. हो मॅडम, नक्कीच. मग असं काम केलं तरच काम देईन तुला. Sure. आणि हे बघ, पगाराचं तुला माहिती आहे ना, जो काम चांगला करतो त्याला चांगला पगार मिळतो. शुअर मॅडम. काय ग, हां मॅडम. आज सगळ्या गेल्या. आज तुम्ही नाही गेल्यात? संडे आहे ना, आज लवकर जायचं ना. हो मॅडम, दोघींना सोबत जायचं होतं, मग बरं वेटिंगसाठी थांबतो. घरी घरी कोण आहे तुझ्या? सगळे आहे ना मॅडम. आई, बाबा, भाऊ, बहीण सगळेच आहेत. सगळ्याच आहेत का? मग घरी लवकर जायला पाहिजे ना. काय मॅडम, जाऊन
रोजच ते रडगाण घरी जाऊन आईचं, भावांचं, भाच्यांचं. जितकं उशिरा गेलं ना तेवढं बरं. म्हणजे घराला कंटाळलीस तू. मग ठीक आहे. सगळं व्यवस्थित केलं ना? हो ना मॅडम, सामान वगैरे व्यवस्थित बंद केलंय सगळं? सगळं बरं झालं. हं? तुम्ही पण जाऊ शकता. तुम्हाला जेव्हा तुमचं पार्लर आहे, जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही जाऊ शकता. मला पण कंटाळा आलाय. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. हा. तो आवड आपण आम्ही निघतो मॅडम. हां. काय करता? पाटील, पंचनामा करा. जाधव, ॲम्ब्युलन्सला बोलवून घ्या. येस मॅडम. मॅडम, या मॅडमला विष प्रयोग झालाय असं नाही वाटत? हो का? मी विचारलं का तुम्हाला? नाही. नाही ना? मग आपलं काम करा. ठीक आहे मॅडम. हा ग्लास फॉरेन्सिकला पाठवा. येस मॅडम. मिस्टर अमर, मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे, पण तुम्हाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी मात्र यावं लागेल. जरूर. डॉन, तिला जिवंत ठेवण्यात काहीही अर्थ नाही. असं तुला वाटतं हिला मारावं? अरे मारून टाक ना मग. श्रेया, तुझी मॅडम ढगात गेली माहिती आहे तुला? काय? सरोज मॅडमला तू मारलास? तुझं ते कधीच बरं करणार नाही. सुधीर सर, मला वाचवा. ए, चुप बस, नाहीतर तो भिडा बाहेर काढीन. सुधीर सर, वाचवा तिला, वाचवा. ए यादव, याला सांग ना, या धंद्यात उदारी मना आहे. भाई सुधीर भाई, तुम्ही डॉनला सांगा ना समजून. यादव, आप तो सब जानते हैं, फिर भी डॉन, आजची रात्र दिली तर फार बरं होईल. चल, तुझं काम झाले ना, रोकडा फेक, चल निघ. ए यादव, चल समजा दे इसे. भाई भाई, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. फक्त उद्याचा दिवस तुम्ही याला द्या, परवा नक्की पैसे येतील, मी गॅरंटी घेतो भाई. प्लीज प्लीज भाई, प्लीज एकच चान्स द्या. ठीक आहे यादव, आता तू जबाबदारी घेतोय म्हणून उद्याचा दिवस याला देतोय मी. चला कल्टी मारा. पण डॉन,
हा खतरा तुम्ही कसा जिवंत ठेवलात? हिला मारून टाका. अच्छा अच्छा, तू म्हणतोस तर हिलाही ठार करेल, पण हिला ठार करण्याच्या 2 पेट्या द्याव्या लागतील. 2 पेट्या दिल्या, मारून टाक हिला. डन. तुझे काम झाले म्हणून समज. चला कल्टी मारा. आणि एक लक्षात ठेव, उद्याचा फक्त एकच दिवस वाट बघेन. चल यादव. एक मिनिट. डॉन, तिला जिवंत सोडू नका. असं डॉन काय बोलतात कळत नाही होय रे तुला. चल आउट. याचं काम तमाम करू का? नाही माया, हा सुधीर जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत हिला मारण्यात काय अर्थ नाही. पण मला असं वाटतं तिच्या आईला फोन करून ही किडनॅप झाल्याची बातमी आपल्याला दिली पाहिजे आणि 50 लाखाची मागणी केली पाहिजे. म्हणजे पैसा आपला वसूल. याला म्हणतात डबल गेम. सुरक्षा सुरक्षा. हॅलो, भाजीचं ना मागाशी सांगितलं होतं ना, भाजीला काय बी करायचं. ड्युटीवर असल्याच्या नंतर आपल्याला त्रास द्यायचा नाही. काय पोरांचं का शाळेत नाही येतील ना. बरं त्या रिक्षावाल्याला बी सांगितलं होतं ना पोरं शाळेत ना आणायला. नंतर नंतर करतो फोन. थांब कामात. या साहेब, बसा 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 बसा. मॅडम येतील इतक्यातच, बसा. बरं का चहा बी घेणार का? नाही नको, थँक्स. संतोष संतोष वाघमारे का? कुठे राहतो तो? गणेशनगर. संतोष वाघमारे का? मॅडम त्याच्याबद्दल आम्हाला जास्त माहित नाही. बरोबर आहे मॅडम, त्याचं नाव वाघमारेच होतं. बरं, त्याचा फोन पहिला लँडलाईनवरती आला होता की मोबाईलवर? पहिल्या वेळेस लँडलाईनवरच आला होता आणि तो फोन मीच रिसीव्ह केला होता मॅडम. अच्छा, ओळखीचा वाटला का आवाज? नाही. ओळखू शकाल तुम्ही त्याचं वय किती आहे? नाही, पण नक्कीच तो प्रौढ आवाज होता. प्रौढ? एक्झॅक्ट सांगा किती वाजता आला होता फोन? एक्झॅक्ट असं नाही सांगता येणार, पण 11 ते 11:15 दरम्यान आला असावा. याचा अर्थ 1 तासानंतर त्याचा नक्कीच फोन येईल. हे सांगा किती पैसे मागितलेत त्यांनी तुमच्याकडे? 50 लाख. आणि वरून धमकी की पोलिसात तक्रार केली तर